या गावचे नेते, जिल्हा परिषद माजी सदस्य भगवान पाटील सर, तात्या, मानसिंगराव, सर्वच संभाजीराव आहेत, प्रकाशराव आहेत, पानारी आहेत, सर्वच शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित, सगळेच आमचे महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळी. भगवान पाटील सरांनी आता सांगितलं की आपल्याला आभार मानायची संधी आता मिळालेली आहे. कारण की ज्या कर्तृत्वान राजानं खऱ्या अर्थानं कोल्हापूरला स्वतःच्या पायावर उभं करायची ताकद दिली, राधानगरी धरण बांधलं नसतं तर काय अवस्था आमची कोल्हापूरची झाली असती याचा विचार आम्ही करू शकत नाही. अशा या कर्तृत्वान राजाला खऱ्या अर्थानं आभार मानणं, धन्यवाद मानणं ही तुमची आमची जबाबदारी असणार आहे. आणि ती जबाबदारी आपण आता या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करता येणं शक्य होणार आहे. आज शाहू महाराजांची उमेदवारी या कोल्हापूरमधून काँग्रेस पक्षाच्या वतीनं प्रामुख्यानं झाली. आता एक 8-10 दिवसानं फॉर्म भरल्यानंतर आपण एक सभा मोठी घेणार आहोत. ज्या सभेमध्ये शाहू महाराज आणि PN पाटील हे सगळी मंडळी, नेते मंडळी त्या सभेला उपस्थित असतील. परंतु संभाजीराजेंनी सांगितलं, ज्यावेळी प्रचाराचं नियोजन करायला आम्ही बसलो होतो त्यावेळी संभाजीराजे म्हणले की मी सभेला येणार नाही. मला जरा आश्चर्य वाटलं. म्हणले सभेला येणार नाही असं का म्हणायला लागले? म्हणले सभेला नाही येणार, मी घर टू घर, गाव टू गाव जाणार आणि म्हणून आज तुमचा दौरा या ठिकाणी. म्हणजे मला सभेला भाषण वगैरे तुम्ही मोठी माणसं गोळा करणार, सभेला जाणार नाही. मला ज्या जनतेनं या गादीला मोठं केलेलं आहे, ज्या जनतेनं शाहू महाराजांना आपलं मानलेलं आहे, ज्या जनतेच्या हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आहेत, त्या जनतेला मला स्वतः भेटायचं. मी म्हणलं राजे 800-900 गाव आहेत मला वाटते लोकसभेला. नाही म्हणले मी सगळी गावं गट्टी करणार. आणि कालपर्यंत जवळजवळ 200-250 गावं झाली तर त्यांची, म्हणजे चंदगड, राधानगरी, भुदरगड ही गावं झाली त्यांची आता. म्हणजे सगळे गावं, गाव टू गाव. म्हणजे 5 मिनिटं गावाने मी फज्जाला पाय लावून जाणार. काय का कुठलंही असू दे, मग धनगरवाडा असू दे नाही तर काय असू दे, येऊन आले. हे मोठे पण कुणाच्यात आहे आज? आज आम्ही ग्रामपंचायतला उभारलं तरी गल्लीतनं जाताना नमस्कार करत नाही. कुठं जातो येतोय की मत आम्हाला? हा, माझ्याच पार्टीचा आहे ना, काय फरक पडतोय? आम्ही नमस्कार करत नाही, असली आमची अवस्था आहे. म्हणजे आम्ही ग्रामपंचायतला उभारलो तरी आम्ही असं काय जणू पदाला उभारल्यासारखं आम्ही वागतोय. आणि हे तर राजा स्वतः उमेदवार मिळाले असताना मी स्वतः गावात जाणार. हे मोठेपणाचं लक्षण आपल्याला आपली आता जबाबदारी आहे. भगवान पाटील म्हणले तसं आता ज्या मोठेपणानं हे कुटुंब बाहेर पडलेलं आहे, ज्या मोठेपणानं स्वतः जनतेमध्ये हे कुटुंब येते, गावागावामध्ये हे कुटुंब येते, आमची मग जबाबदारी असणार आहे की या कुटुंबाला त्याच ताकदीनं, त्याच मोठ्या हेनं आपण साथ द्यायची जबाबदारी पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी घ्यावी लागेल. करायचं ना? जोरात बोला. जन्मात जाताना असं वाटलं पाहिजे गगनबावडा टाईट आहे म्हणून. त्यामुळं आपण असतोच, आपण काय अडचण नाही. म्हणजे मागच्या वेळी एका बूथला जवळजवळ 300-400 मताधिक्य आम्ही विद्यमान खासदारला दिलं. दुसऱ्या बूथला किती होतं काय बाजूला गेले असते. त्यामुळं वंचितला एक 100-125 मतं पडली. तर जरा तुम्ही आता वंचित आपल्या बरोबर आहे, त्यामुळं सगळ्यांना सांगून आता 100-125 मतं वंचितला पडले ते. तर थोडं सगळ्यांच्या पर्यंत जावा. आणि ही लढाई जनतेची लढाई आहे. मी पहिल्यापासून म्हणतो ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे. शाहू महाराज कोणाचे? हा, मग निवडणूक कोणाची? बस एवढं डोक्यात पक्क ठेवायचं, बाकी काय डोक्यात पक्क ठेवायचं नाही. निवडणूक आपली आहे, जनतेची आहे. त्या दृष्टीनं आपल्याला या निवडणुकीत ताकदीनं उभं राहायचं आहे. आणि आपलं नशीब आहे की आज संभाजीराजे प्रत्येक गावामध्ये तुम्हाला भेटतायत, विनंती करतायत, नमस्कार करतायत, येतायत. आपण भाग्यवान आहोत की तालुक्यामध्ये आज राजे स्वतः गाव टू गाव, आज आणि उद्या 2 दिवस त्यांचा गाव टू गाव दर आहे. मी तर आहेच सारखा, मी सारखा कायम आहे. माझं काय अप्रूप तुम्हाला नाही, परंतु आज राजे आले त्याचा अप्रूप आपल्याला ठेवायला पाहिजे. आणि त्यामुळं ताकदीनं सगळं गाव एक मुखानं, एक दिलानं आपण शाहू महाराजांच्या पाठीशी ठेवावं एवढी पुन्हा एकदा विनंती करतो. आपली सभा असेल त्यावेळी मोठं भाषण आपल्याला करता येईल. आज थोडा दौरा उशिरा आपला चालू झाला, अजून बरीच गावं आवरायचे, त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही. परंतु भगवान पाटील सर आणि त्यांचे सर्वच सहकारी अगदी ताकदीनं या निवडणुकीमध्ये काम करतील अशी मला निश्चितपणे खात्री आहे. आदरणीय संभाजीराजेंना विनंती करतो की यानंतर त्यांनी मार्गदर्शन करावं. धन्यवाद.